नमस्कार मंडळी, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. पंजाबी पैलवान उंची 6 फुटाच्या वर आणि 110 किलो वजन. सैफ अली पंजाबी हात वरती करा. अरे उंचीने कमी असलेला काळ्या दगडावरचा कोरी पुतळा महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश रोकर जालना जिल्ह्यात तांदळवाडीचा गाव सराव करतोय. मराठवाडा कुस्ती संकुलन भरडीला उप महाराष्ट्र केसरी विला टेपडेचा पट्टा असे दोन महाराष्ट्रातले नामांकित मल्ल यांची झुंज आता चालू होते. 10,000 रुपये इनाम आहेत त्या कुस्तीला. कुस्ती मात्र कुस्तीचा. महेंद्र प्रकाश केदार यांनी 6 मार्चला बहार येथे शाकीर लोक आणि विकी करे अशी 15,000 रुपयांवरती जोड बांधलेली आहे. त्या मैदानाचा सर्वांनी आनंद घ्या, याची नोंद असू द्या. काही सुद्धा घडू शकतो आणि निघून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र प्रयत्न धुडकावलं होतं. आघाडीची पैलवान शाकीर नोड और कृष्ण पैलवान आप पैलवान आणि घोडा पैलवा हे पंचाचा निर्णय अंतिम नसतोय. घर 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 टाळी करा, टाळी करा, टाळी करा, टाळी करा. अरे किल्ल्यातून निघाले तो महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश रोकर. सैफ आणि पंजाबीच्या मगर मिठीतून निघणे एवढं सोपं नाही बरं का. महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश रोकर होता म्हणून निघला बापू नाहीतर दुसऱ्याचं काम नाही. हा बल्लंड प्रकारचा सैफ अली पंजाबीच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम अजून तरी कोणाला जमलंच नाही. परंतु आज काम पडली ठकाठक. नाव त्याचं महाराष्ट्राच्या अविनाश रोकर.
आया तो आपको पॉइंट पे विजय घोषित किया जाएगा. कथा असल्यामुळं त्या कुस्तीचा निर्णय घेणं गरजेचं आहे. घोड़ा बलवान 2 मिनट में निकाली कुश्ती करना पड़ेगी, नहीं तो पॉइंट पे निकाल दिया जाएगा. हो जम्बूया दीपा माझे एक पंढरपूर गाव, जम्बूया दीपा माझे एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखो तो पाटील त्याचे नाव. आज खऱ्या अर्थानं तोरेकर मंडळे पंढरीच्या पांडुरंगासारखं उभं राहिल्यात म्हणून इथं आज पैलवानाचा मेळा गेला. करे आणि शाकीरनं थोडे पैलवान आलेले आहे. हा पंच सल्लाउद्दीन आणि घोडा पैलवान यांच्या कुस्तीला टायमिंग देऊन कुस्तीचा निर्णय घ्या, कारण अजून 2 मोठ्या कुस्त्या बाकी आहेत. कडे दाबताय का पंच मंडळी? आपले सरपंच साहेब दाबतात, कमिटी सांगते कडे दाबा. जर कडे दाबला तर मागच्यांना कुस्त्या दिसतील. आता कोणी स्टेजवरती उभा आहे, आम्ही खुर्चीवरती उभा आहे. अजून कुठे उभं राहू आणि महाराजान या कुस्ती मैदानाचा आनंद घेता. आनंद या जीवनाचा सुगंधा फळी दरवळावा. मित्रांनो, खुलाप्रमाणे माणसाने जीवन जगलं पाहिजे, कारण सुगंध देणारे फुल हे प्रत्येकाला सारखं सुगंध देतो. आणि बबलू पैलवान या खंडेशाचा एक जगरबाज बनला. गेल्या अनेक वर्षापासून एकाकी खिंड लढवणारा पैलवान खेडेगावचा बबलू पैलवान आखाड्यात फिरतोय. जवाहरलाल बापू यांचा खेळ घेऊ. पुढच्या कुस्तीचे पैलवान आत या. पैलवान आप टी शर्ट निकाल के अंदर चले. बापू म्हणे असतात कुस्तीला प्रारंभ करून घ्या. उल्हास भोजन, सरपंच काकासाहेब आणि प्रकाश भाऊ यांच्या वतीनं बबलू पैलवान यांना 1,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. फिरवून त्यांना बक्षीस देतात. गुर्रा पैलवान कुठे जरा येतोय का? गुर्रा पैलवान वेंकी करे आखाड्यात आलेला आहे. राकेश दादा कुठे आहे? जरा आपण राकेश दादा कुठे? आज या बापू माळी वाजता. ते मात्र कुस्तीचा आहे, कुस्ती बघण्यासारखी आहे. हो हो, बस 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 बस.